नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाचे भाव कुठपर्यंत वाढतील, तज्ञांचे काय मते, तसेच आज कापसाला किती भाव मिळाल्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. CCIची दररोज 1 लाख गाठी कापूस खरेदी, कापसाची आवक वाढली, खुल्या बाजारात दर कमी. खुल्या बाजारातील कापसाचे भाव दबावात असल्यामुळे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI हमी भावाने कापूस खरेदी वाढली आहे. CCI आता रोज 1 लाख गाठी कापसाची खरेदी करत आहे. CCIने आतापर्यंत जवळपास 8 लाख गाठी कापूस खरेदी केला. खुल्या बाजारातील आवक 2 लाख गाठींच्या आसपास पोहोचल्याने CCIचे म्हणणे आहे. देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये CCIची खरेदी सुरू झाली. देशभरात आतापर्यंत 550 खरेदी केंद्र सुरू झाले आहे. CCIच्या केंद्रावर कापसाची आवक वाढली आहे. खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा सुमारे गेल्या वर्षीच्या CCIने 100 लाख गाठी कापसाची खरेदी केली होती. यंदा त्यापेक्षा अधिक खरेदी होईल. CCIच्या खरेदी केंद्रावर रोज आवक वाढत आहे, असे ललित कुमार गुप्ता अध्यक्ष कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी सांगितले. 1,000 रुपये कमी आहे. तसेच कापसाची गुणवत्ता आता चांगली येत आहे. हा कापूस CCIला खरेदी करत आहे. CCI कापूस खरेदी करते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावात आहे. केंद्र सरकारने 31 डिसेंबरपर्यंत कापसाची आवक खुली केली, त्यामुळे आयात वाढत आहे. कापसाची आयात 2025च्या शेवटपर्यंत 30 लाख गाठींवर पोहोचू शकते, असा अंदाज आयातदारांनी व्यक्त केला. देशात सध्या कापसाचा भाव गुणवत्तेनुसार कमी जास्त होत आहे. बाजारात कमी गुणवत्तेचा कापूस प्रति क्विंटल 6,500 ते 7,000च्या दरम्यान आहे, तर गुणवत्तेचा कापूस 7,000 ते 7,500 रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. कापूस खंडीच्या भावातही असा बदल दिसत आहे. गुणवत्तेच्या कापसाची खंडी 50,000 ते 52,000 रुपयांपर्यंत विकली जात आहे, तर कमी गुणवत्तेचे कापूस खंडीचा भाव 47,000 ते 49,000 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे. तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती, या ठिकाणी आवक आलेली 85 क्विंटलची. किमान दर भेटले 6,900, कमाल दर भेटले 7,200, सर्व दर भेटले 7,050. त्यानंतरची बाजार समिती सावनेर, आवक आलेली 26 क्विंटलची. किमान दर भेटले 6,800 रुपये, कमाल दर भेटले 6,850 रुपये आणि सर्व दर भेटले 6,825 रुपये. त्यानंतरची बाजार समिती भद्रावती, आवक आलेली 1,906 क्विंटलची. किमान दर भेटले 6,000 रुपये, कमाल दर भेटले 8,000 रुपये आणि सर्व दर भेटले 7,000 रुपये. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर, आवक आलेली 2422 क्विंटलची. किमान दर भेटले 6,800 रुपये, कमाल दर भेटले 8,110 रुपये आणि सर्व दर भेटले 7,000 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हादगाव तामसा जात आहे हायब्रिड, आवक आलेली 220 क्विंटलची. किमान दर भेटले 7,710 रुपये, कमाल दर भेटले 8,060 रुपये आणि सर्व दर भेटले 7,900 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल, आवक आलेली 990 क्विंटलची. किमान दर भेटले 7,338 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये आणि सर्व दर भेटले 7,738 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगावहून जात आहे लोकल, आवक आलेली 1,199 क्विंटलची. किमान दर भेटले 7,738 रुपये, कमाल दर भेटले 8,060 रुपये आणि सर्व दर भेटले 7,899 रुपये. त्यानंतरची बाजार समिती उंबेडे जात आहे लोकल, आवक आलेली 612 क्विंटलची. किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,220 रुपये आणि सर्व दर भेटले 7,100 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 1,550 क्विंटलची. किमान दर भेटले 6,900, कमाल दर भेटले 8,110 रुपये आणि सर्व दर भेटले 7,950 रुपये. त्यानंतरची बाजार समिती बार्शी टाकळी जात आहे मध्यम स्टेपल, आवक आलेली 3,702 क्विंटलची. किमान दर भेटले 8,060 रुपये आणि कमाल दर भेटले 8,060, सर्व दर भेटले 8,060. त्यानंतर आपल्याकडे काही बाजार समित्यांच्या पावत्या आलेल्या मित्रांनो, आपण ते बघूया. तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पावती आहे. शेतकऱ्याचे नाव आहे रामराव मोरे, जात आहे पिंपळगाव. त्यांना त्या ठिकाणी 7,300 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला आहे. त्यानंतर पुढची पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती. शेतकऱ्याचे नाव आहे अर्जुन साबळे, गाव आहे रेणापूर. या ठिकाणी त्यांना 7,220 रुपये प्रति क्विंटल कापसाचे भाव मिळाला आहे. खरेदीदाराचे नाव आहे संत रामराव. त्यानंतरची पावती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतचीच. त्या ठिकाणी रोप बेग यांनी या शेतकऱ्याचे नाव आहे. तर गाव आहे उमरी. त्या ठिकाणी खरेदीदाराचे नाव आहे भागवत राम. त्यांना दोन प्रकारे भाव मिळाला आहे, 7,100 आणि पहिल्या कापसाला 7,400. त्यानंतरची बाजार समिती मानवत, शेतकऱ्याचे नाव आहे बाबासाहेब कापसे. खरेदीदाराचे नाव आहे संतराम, गाव आहे साखरेवाडी. त्या ठिकाणी त्यांना 7,360 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव मिळाला आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.